नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचे आहे तव्यावरील पावभाजी। त्याच्यासाठी मी तवा तापायला ठेवला आहे। एकच माझं नेहमीचं जे माप आहे त्याचं मी तेल घालून घेतलं आहे एक डाव। आता त्याच्यातच थोडासा मस्का घालून घेणार आहे। आपण तव्यावर पावभाजी करायची आहे। आता तेल आणि मस्का असं गरम झालं की मग आपण ह्याच्यात थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे। तेल आणि मस्का आता एकदम व्यवस्थित तापलेला आहे। आपण जिरं घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण ही लाल मिरची, लसूण, आलं अशी पेस्ट घालून घेऊया। गॅस आता मीडियम ठेवलेला आहे। आता तव्यावरची पावभाजी खायला खूप सुंदर लागते, करून बघा। थोडी थोडी करायला लागते। आता हा तवा माझा डोशाचा आहे वापरलेला मी, पण असा तवा मिळतो बाजारात। थोडासा ह्याच्यापेक्षा मोठा तवा पाहिजे। आता ह्याचे छिटे उडतात म्हणून गॅस थोडासा कमी करायचा। याच्यातच आपण भोपळी मिरची घालून घेऊया। इथे मस्त सुवास आलेला आहे। गॅस थोडासा कमी केलाय। भोपळी मिरची थोडीशी शिजायला हवी आहे। आता ह्याच्यातच आपण हे तिखट आहे, तिखटाला ते घालून घेऊया। आणि हे कलरवालं तिखट आहे हे घालून घेऊया। तव्यावरील पावभाजी एकदा करून पहा, खूप सुंदर होते। माझा मुलगा जेव्हा लहान होता दीपक, त्याला घेऊन मी जायची तळ्यावर। तळ्याच्या काठावर मस्त खुल्या हवेत मी तेव्हा पावभाजी खाऊन यायची गाडीवर। 12 रुपये तेलातली भाजी, 18 रुपये मस्क्यातली भाजी। हा हा, भैया एकदम मस्त भाजी बनवायचा हो तेव्हा। भैयाच्या हातची भाजी एकदम सुरेख लागते। आता आपण तसा बनवायचा प्रयत्न तर करूया। आता ह्याच्यात आपण टोमॅटो ग्रेव्ही घालून घेऊया। आता ही टोमॅटो ग्रेव्ही छान फ्राय झाली पाहिजे। ह्याच्यात आता आपण पावभाजी मसाला घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे। काय आठवले की नाही तुम्हाला मस्त पूर्वीचे दिवस? आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया। हे पहा, मीठ घातलेलं आहे। आणि पावभाजी मसाला घालायचा आहे, पण तो आपण पाण्यात असं कालवून घ्यायचा आहे आणि मग घालायचा आहे। भैयाचा जो असतो की नाही पावभाजी मसाला जो घालायचा ना त्यावेळेस, तो एकदम ह्याच्यापेक्षा पातळ असायचा। मी थोडासा घट्ट ठेवला आहे। आता गॅस मोठा केलेला आहे। याचा एकदम सुवास आला पाहिजे घरभर मस्त। आता गॅस फुल ठेवलेला आहे। गॅस मोठा करायचा आहे, आता बारीक करायचा नाही गॅस, म्हणजे ह्या भाजीला सुंदर चव लागते। गाडीवरील पावभाजी, भैयानी बनवलेली पावभाजी। असा तव्यावरचा आवाज आठवतो का नाही तुम्हाला? हा जो एक प्रकारचा आता इथे मला सुवास आला आहे, तुम्हाला येणार नाही। त्या सुवासाने असं आम्ही खेचलो जायचो। पावभाजीची गाडी, पाणीपुरीची गाडी, भेळपुरीची गाडी। मला ते पहिले दिवस आठवले। तेव्हा 12 रुपये साधी भाजी असायची, 18 रुपये मस्कावली असायची। तर ती सुद्धा कधीतरीच खायला जायचं। आता आपण ह्याच्यात फ्लावर घालून घेऊया। फ्लावर आणि मटार हे बघा मी असं शिजवून घेतलं आहे। ते कुकरला आपण शिजवून घ्यायचं आहे।
आता ही इथेच अशी मॅश करून घ्यायची भाजी तव्यावर। आपला तवा कसा आहे, कितपत लहान आहे कितपत मोठा आहे लक्ष ठेवून आपण भाजी करायची आहे। आपला तवा त्या गाडीवरल्यासारखा मोठा नाही आहे। आता ह्याच्यात आपण बटाटा कुस्करून घालूया आणि मग थोडीशी चव बघायची आणि परत मसाला तिखट हे जर हवं असेल तर घालायचं आहे। आता आपण बटाटा कुस्करून घेतलेला आहे। हा बघा, बटाटा शिजवून घ्यायचा आणि कुस्करून घ्यायचा आणि हा घालून घ्यायचा आहे। आणि या वेळेमध्ये गॅस थोडासा बारीक करायचा आहे म्हणजे आपली भाजी तव्याला लागणार नाही। आता ही आपण मॅशरनी पावभाजी मॅश करून घ्यायची आहे। आता ही थोडीशी घट्ट वाटते, ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। आता गॅस मोठा करायचा आहे कारण आपला बटाटा पण ह्याच्यात मॅश झाला आहे। तव्यावरील पावभाजी झकास झाले आहे, मस्त झाले आहे। थोडंसं पाणी घालून घेतलं आहे। फक्त ही भाजी करताना तुम्ही तव्यावर करणार तर तवा किती मोठा आहे एवढं ध्यान देऊनच पावभाजीची भाजी तव्यावर करा, ती सांडता कामा नये खाली। आता ह्याच्यात आपण कांदा घातला नाहीये, भोपळी मिरची, टॅमॅटो प्युरी, नंतर फ्लावर मटार शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटा घातलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्याच्यात कांदाही घालू शकताय। आता ही एवढी खट्ट नको असेल तर परत ह्याच्यात पाणी घालायचं आहे। आता ह्याला थोडासा कलर दिसत नाहीये त्याच्यामुळे आपण आता परत कलरचं तिखट घालून घेऊया। हे पहा, आणि तिखट घातलं आहे थोडं म्हणून परत थोडंसं मीठ घालायचं आहे कारण तुम्ही तिखट मसाला मीठ जेवढं वाढवणार, तिखट आणि मसाला जेवढा वाढवणार तेवढं आपण मीठ वाढवायचं आहे। अशा प्रकारे बनली आपली तव्यावरील पावभाजी। आता आपण पाव भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, आता ही भाजी आपण काढून घेऊया। ही पहा, या पद्धतीने बनली आपली तव्यावर पावभाजी। आता आपण ही काढून घेऊया डिशमध्ये। तुम्हाला हवे असल्यास ह्याच्यात अजून पाणी घालू शकता आणि थोडीशी पातळ करू शकताय। आता ह्याच्यात कोथिंबीर फक्त घालायची आहे आणि आता आपण पाव भाजून द्यायचे आहेत। बाजूला कांदा, कोथिंबीर, लिंबू ठेवलेला आहे। आता आपण पाव भाजूया। आपण आता पाव भाजायचे आहेत। ह्याच्यावर मी तेल आणि थोडासा मस्का घालून घेतला आहे। तेल अगदी एक थेंब घातलेला आहे। हे आपण मिरची, लाल मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे ह्याच्यात। आता हा भाजीचा तवा आहे त्यामुळे ती सगळी राहिलेली भाजी पावाला येणार आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। आता आपण हे पाव ह्याच्यावर ठेवायचे आहे। आता असे मस्त पावभाजी खायची आहे। हे पहा, हे पाव अशा प्रकारे भाजून झालेले आहेत। या पद्धतीने आपली बनली आहे गाडीवरील पावभाजी आणि ती तव्यावर बनवली आहे। तव्यावरील पावभाजी ही जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील, अश्विनी चॅनल जर नव्याने बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा।
लाईक करा, शेअर करा. आता आपली भेट एका पुढल्या व्हिडिओत होणार आहे. धन्यवाद.